ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. ओम गोविंद गोपाल कृष्णाय नमः. शिव हर हर महादेव. ओम श्री गणेशाय नमः. एक चराचर सर्वाभूती तोच नांदे अयोध्यापती. तरी दशमुखाची केलिया प्रीती काय स्थिती उनी होय. चराचरामध्ये जो भरून उरलेला आहे तो महाविष्णू वैकुंठनाथ हा श्रीराम प्रभू आहे. आणि हे सर्व विराट स्वरूपामध्ये सुद्धा त्यांनी अनंत मुख दाखवले आहेत. ते त्यांना शोभून दिसतं. 10 शिरा आहे म्हणून ह्या रावणाला अहंकार झाला आणि त्याचा परिणाम त्याला भोगावेच लागणार आहे. तरी दशमुखाची केलिया प्रीती काय स्थिती उनी होय. त्याच्या 10 शिरावरती प्रेम आहे, दशमुखावरती प्रेम आहे आणि त्या अहंकारानं त्याला ही परिस्थिती निर्माण झाली. सकळ देही अयोध्याधीश तरी वेगळा का भाविशी लंकेश. शिते दुराग्रह विशेष व्यर्थ का करशी सांगपा. सर्व देहामध्ये अयोध्यापती श्रीरामाचा वास आहे आणि त्याची बराबरी लंकेश म्हणजे रावणाने करणं आहे. जो सीतेला पळवून येतो तो दुराग्रही माणूस आहे, वाईट माणूस आहे म्हणून सांगितलं. मयजेचा शब्द ऐकुणी हसून बोले जनक नंदिने. अभेद एकचाच पाणी सर्वाभूती भरलासे. आणि माझे श्रीराम जळी सळी पाशाने कणाकणामध्ये त्यांचा वास आहे. सर्वई घटमठ जाण काय फोडून घातले गगन. अभेद एक रघुनंदन दुजे पण तेथे कैचे. आणि जे तुमच्या मनामध्ये जे दुजपण आहे, वाईटपण आहे ते माझ्या प्रभूच्या मनामध्ये नाही. माईक भाषे जगदंबर. ही माया आहे, ही संसाररूपी माया आहे. ह्यामध्ये सर्व गोष्टी मोठ्या वाटतात परंतु त्या मोठ्या नसतात. जैसा मृगजळाचा मिथ्यापुर. बघा, आपण उन्हाचं कुठंतरी उभं राहिलो आणि तावतंय नुसतं आणि असं लांब पाहिलं तर असं वाटतं ते मृगजळ असतं आणि ते दिसत असतं. पण ती काय असते, उन्हातील ती गरम हवा असते, ती मृगजळाप्रमाणे दिसतं. मग जसं काय गंगा वाहते असं दिसतं ते. वंद्यावल्लीचे पक्क फळ विचित्र मिथ्यामय लटिकेची. आणि माये झाडाला मायेच फळ असतं, ते जर आपण घ्यायला गेलो तर हाती लागत नाही. स्वप्नींची संपदा पूर्ण किंवा अर्शातील धन की दरिद्र्याचे मनोरथ पूर्ण मिथ्यामय सर्वची. बघा, स्वप्नात आलेली धनसंपदा ही स्वप्नव्रत असते म्हणजे माया असते. किंवा आरशामध्ये आपल्याला आपला चेहरा बघत असताना त्या आरशामध्ये आपल्याला धन दिसलं तर ते धनसुद्धा मायावी असतं. किंवा दरिद्र्याचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्याला असे नकली दागिने जरी कोणी दिले आणि ते अंगावर घातले तरीसुद्धा त्या गरिबाला त्या नकली दागिन्याचा सुद्धा धनाचा सुद्धा अभिमान होतो. मिथ्या अलंकार एक सुवर्ण मिथ्या तरंग एक जीवन. अभेद एक रघुनंदन तेथे रावण कोण कैचा. माणूस एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असावा म्हणजे त्याला काही कमी पडत नाही. आणि तसा माझा श्रीराम कसा आहे, अभेद आहे. अभेद एक रघुनंदन, त्याच्या पलीकडे अलीकडे कोणी नाही. आणि हे संपूर्ण मायामय जग त्याने निर्माण केलेलं आहे. ब्रह्मानंद स्वरूपावरी न दिसे तुझेपणाची कुसरी.
ते शिताने मंदोदरी मित्या भास लटिकाची. म्हणले जे ब्रह्मानंद स्वरूपा असे माझे भगवंत आहेत, असे माझे श्रीराम आहेत, त्यांना सगळे समान दिसतात. त्यांना हे वेगळं ते वेगळं असं काही वाटत नाही. आणि तुम्हाला इथं मंदोदरी माझ्यासारखी सुंदर असताना सुद्धा तुम्हाला सीता कशाला पाहिजे? कशासाठी हा अट्टहास? मी त्या भास लटिकाची नाही म्हणले, मी तर मिळणारच नाही, परंतु मंदोदरी सुद्धा तुमच्यापासून निघून दूर जाईल आणि तुम्ही तिच्यापासून दूर जाल. कैची पृथ्वी कैची गगन, म्हणले पृथ्वी नाही आपण गेल्यानंतर आणि हे आकाश पण नाही. कैचे आप तेज पवन, मग म्हणले सूर्यनारायणही दिसत नाही आणि हवाही दिसत नाही. मिथ्या माया कैचे त्रिगुण, ते रावण कोट्या आहे. म्हणले ब्रह्मा विष्णू महेश्वर सुद्धा अंतर्धान होतात. हे त्रिभुवन अंतर्धान होतं. संपूर्ण ब्रह्मांड एकरूप होऊन भगवंताच्या हृदयामध्ये वास करतात. अनंत भवन भगवंताच्या हृदयामध्ये वास करतात. सप्तसागर सप्त पाताळे हे सुद्धा भगवंताच्या हृदयामध्ये वास करतात. जितके थोर ब्रह्मांड तैसेच आकाश प्रचंड, ते घटमट हे बंड वेगळे व्यर्थ भावावे. अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत सृष्टी आहेत, अनंत ग्रह आहेत, पण ते सगळं एका भगवंताच्या हातामध्ये आहेत. तैसा निर्विकार जग जेठी, न चलती द्वैत भावाच्या गोष्टी. आणि माझ्या प्रभूजवळ श्रीरामाजवळ ते निर्गुण निराकार आहेत, जे जगजेठी आहेत, जगाचे चालक आहेत, त्यांच्याकडं द्वैत भाव नसतो. तेथे कैची रावणाची भेटी, बाह्यदृष्टी त्याची का. आणि तुम्ही त्याचे बराबरी करू शकत नाही. भगवंताला शरण जायचं का नको म्हणत आहात? तर तुमच्यामध्ये तो अहंकार आहे आणि माझ्या प्रभूमध्ये कसलाही अहंकार नाही. मै जा म्हणे जानकीशी, सर्व व्यापक अयोध्यावासी. काय म्हणते रावणाची मंडळी? काय म्हणते मंदोदरी? मय जा म्हणे जानकीशी, सर्व व्यापक अयोध्यावासी. किंवा हे कधीशी सांग मज लागी निशे. आणि मंदोदरी म्हणते, हे जानकी, सर्व व्यापक हा प्रभू श्रीराम आहे, तर मला त्यांच्याबद्दल माहिती सांग. यावरी त्रिभुवनपती चिराणी, बोले विदे हराज नंदिनी. म्हणे त्रिपुटी गेल्या ते जेथे विरुणी, तटस्थवाणी निगमांची. आणि म्हणले मनातील वाईट आचार विचार निघून गेले आणि आपल्या मनामध्ये कोणाविषयी भेद राहिला नाही. सगळ्यांना समान आपण धरत गेलो आणि सगळ्यांना सारखं आपण पाहत गेलो तर काय होतं? परमेश्वर आपल्यापासून लांब नाही, मग फक्त परमेश्वराची गाथा आणि परमेश्वरच दिसतो माणसाला, बाकी काही दिसत नाही. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, नुरे भज करा भज भजन. काय सांगितलं? ध्येय पाहिजे, मी हे करेन, मला हे जमेल, मला हे येईल. ज्ञानाचा ज्ञाता हा परमेश्वर आहे, तो तुम्हाला साथ देत असतो, पण त्यांच्याकडं तुमचे पावल जाण्यासाठी उचलले पाहिजेत तुम्ही. आणि मग भजन हे स्वयंच प्रभू आपल्या हृदयामध्ये सामावून जातात आणि ते स्वतःच भजन करत असतात स्वतःचं. सांग रावण तेथे ऐकायचा. आणि हा वाईट रावण वासनाच्या मागं पळणारा, ह्याची प्रभूची कशी गाठ पडेल? जे जे दिसे ते नाशवंत. ह्या जगामध्ये जेवढं आहे, या पृथ्वीवर आकाशाला जेवढं आहे, हे सर्व नाशवंत आहे, नाशवान आहे. वस्तू एका भेद शाश्वत मंदोदरी. फक्त तुम्ही आम्ही एकामेकाला दिसतोय, हेच फक्त शाश्वत आहे, पण काही कालावधीनंतर हे सुद्धा नाशवान आहे, म्हणून त्याला मृत्यू आहे. आणि सीता तेथ कोणीकडे पहाव्या.
दोरावरी दिशी विखार, दोर बांधलाय आणि त्या दोरावरती काय साप दिसतोय. शुक्तिकेचे ठाई रजत साचार, तैसाच मायेचा प्रकार, मिथ्या विकार जाण पा. आणि मग संसारात सुद्धा माया तशीच आहे. स्त्री एकच आहे पण अनेक दिसतात, पुरुष अनेक आहेत पण एकच आहेत पण अनेक दिसतात. प्रत्येक असे वेगवेगळ्या भावना आहेत, वेगवेगळे त्यांचे विकार आणि वेगवेगळे त्यांचं वागणं असतं. मय कन्या सावध होय. आणि हा त्याचा उपदेश ऐकल्यानंतर जरा सावध झाली. मय कन्या म्हणजे मायासुराची मुलगी सावधान झाली. काय म्हणते, दृष्टीने सर्व पाहे अद्वय, निर्विकार वस्तू निरामय. म्हणले तो अंतर्दृष्टीनं पहा, दिव्य दृष्टीनं पहा. हे सर्व कसं आहे, निर्विकार दिसतंय पण निरामय आहे, म्हणजे खरं काहीच नाही. हाही नसा हे शब्द जेथे, वस्तू व्यक्त नाम, तेथे राम हे नसा हे नाम, ऐशी जयाशी कळे वर्म, आत्माराम तोची पै. म्हणले हा आपला जो आत्मा आहे तोच आत्माराम आहे. राम कुठं लांब नाही. पण माणूस स्वतःच्या आत्म्याबद्दलच विचार करू शकत नाही. आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत आणि कुठं जायचं आहे, हा विचारच जर माणसाकडे नसेल तर त्याला भगवंताची भक्ती कशी साध्य होईल. ऐसा जो झाला परिपूर्ण, त्या सग्रासोनी तटस्थ, विराला हे तर सर्व हे. बोलणे आणि संवाद खुंटोनी झाला भेद, होतला एक ब्रह्मानंद, आनंद कंद जगद्गुरु. आनंद जिरवून अंतरे, सावध झाले मंदोदरी, जगन्मातेचे चरण धरी, सद्गद अंतरी होनिया. आणि तिला सीतामातेनं ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि ब्रह्मज्ञान शरीरामध्ये निर्माण, हृदयामध्ये निर्माण झाल्याबरोबर तिने सीतामातेचे पाय धरले आणि काय बोलू लागली, म्हणे संशय निरसला पूर्ण. आता म्हणले माझ्या पण मनातलं कडवट सर्व निघून गेलं. रावण कोण आहे, मी कोण आहे, तो कोण आहे, राम कोण आहे, सगळं काही समजलं. धन्य धन्य आजीचा दिन. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खरंच सीते माझ्यासाठी धन्य आहे. विदेह कन्येचे चरण वारंवार धरी मग. आणि वारंवार सीतेची माफी मागू लागली. ब्रह्मानंदे म्हणे श्रीधर. आणि ब्रह्मानंद म्हणजे परमेश्वरला श्रीधर काय म्हणतोय, धन्य तो दिवस साचार, सतसंगे आत्मविचार. श्रीधर स्वामी म्हणतायत धन्य तो दिवस. सीतामातेनं तिला ब्रह्मज्ञान दिलं आणि दिव्य ज्ञान दिलं, दिव्य दृष्टी दिली आणि तिला सर्व काही दाखवलं की सगळं निराकार आहे, निर्गुण निराकार आहे, सर्व आकारामध्ये आहे, हे सगळं नाशवान आहे. भागीरथी सर्वत्र पवित्र, परी प्रयाग महिमा पार. बघा भागीरथी दिसला गंगाच आहे, ती फार पवित्र आहे, पण प्रयाग महिमा अपार आहे. तिचे बराबरी करू शकत नाही. तैसा राम विजय परिकर, मंदोदरी संवाद हा. एक प्रकारे सीतामातेनं तिला रामायणाचा म्हणजे रामाबद्दल, राम कोण आहे आणि रामायणाचा एक भावार्थ सांगितला समजून. सर्वत्र सुलभते भीमा, परिपंढरी सागाध महिमा. सर्वांची माता आहे ही भीमा नदी. असे नुसते पळत असते वेगानं, परंतु तिचा पंढरीमध्ये गेल्यानंतर शांत व्हावं लागली, ती चंद्राकार व्हावं लागली आणि तिचा अगाध महिमा वाढला. स्नान करिता कर्मा कर्म पासून मुक्त होईजे. आणि त्या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर माणूस पापमुक्त होतो. असो सीतेची आज्ञा घेऊन स्वधामा गेली,
मय नंदिनी. आणि मग सीता मातेला माफी मागून तिची आज्ञा घेऊन कुठे गेली, जिथे तिचा महल आहे त्या ठिकाणी गेली. रावणा प्रती जाऊने वर्तमान सांगतसे. आणि ज्या अशोकवनामध्ये जी वार्तालाप जो घडला, जे काय दोघेमध्ये भाषण झालं, ते सीता कुणी मंदोदरीनं आपल्या पतीला म्हणजे रावणाला सांगितलं. तप्त लोहावरी उदक उडती. बरं, तापल्या भांड्यावर ज्यावेळी आपण पाणी टाकतो त्या टायमाला काय होतं, ते माघारे निघे एक वेळे, परी जानकी कदा काळे, वश नव्हे तुम्हासी. आपण जर पाण्यात शितळ्यात तापल्या भांड्यावर टाकला तर ते पाणी उडून आपल्याला भाजू शकतं. तसा सीता हे कधी तुम्हाला वश होऊ शकणार नाही म्हणून सांगितलं रावणाला मंदोदरीनं. मृगजळी बुडे लागस्ती, तम कुपी पडेल गबस्ती. बघा, उन्हाचं मृगजळ असतं आणि त्या मृगजळामध्ये काय आपला वाटतं एका टायमाला सूर्य चालला असताना तमा कुपी पडेल गबस्ती. एक वेळ सूर्याला सुद्धा अभिमान होईल, अहंकार होईल, पण रामाला नाही. हे घडे परिशीता सती, वश नोहे तुम्हा ते. परंतु सीता वश होणार नाही. जे गोष्टीने होया अनर्थ, ज्या गोष्टीमुळे अनर्थ होणार आहे, आपले कुळाचा होय घात, ऐश्या बुद्धीने पंडित कालत्रयीन वर्तती. ज्या गोष्टीमुळं संपूर्ण कुळाचा, इतर लोकांचा नाश होणार आहे, अशा वाईट गोष्टी अहंकारी माणूस करू शकतो. न अहंकार नसणारा माणूस ही असल्या गोष्टी करू शकणार नाही. हातीचे टाकुणे सुवर्ण, का बळेची घ्यावे शेण. हातामध्ये आपल्या सोन्याचा हार आहे, तो असताना तो टाकून द्यायचा आणि शेणाची पोटी उचलून घ्यायची. कुणी सांगितलं हे? गोड शर्करा ओसंडून, राख का मुखी घालावे. आपल्या हातामध्ये साखर कोणतरी देते, ती टाकून द्यायची आणि शेण घेऊन आपण मुखात घालायचं. याला काय म्हणतात? मुक्ते सांडोने परिकरे, का पदरी बांधावी खापरे. बघा, ओठ्यामध्ये आपल्या फुलं आहेत, आपण भगवंताला किंवा भगवतीला पूजा करण्यासाठी चाललोय, ही टाकून द्यायची आणि काय करायचं, आणि खापरं पडले उचलून आपण त्या ओट्यामध्ये घ्यायची. त्याला अर्थ नाही. ओसंडोने राय केळे आदरे, हरकी फळे का भक्षावी. म्हणजे आपण फळ खातो त्यावेळेस जे चवदार फळ आहेत तेच खावावे. चवदार जे फळ आहे ते कशाला ठेवायचे आणि आंबट फळ खात राहायचं आणि आजारी पडल्या म्हणायचं मला असं होतंय, मला तसं होतंय, त्रास होतोय. तर त्याला काय अर्थ आहे का? याकरिता दीपंचवदना, सोडावे रामाची अंगणा, काया वाचा म्हणे जाना, रघुनंदना शरणे रे घावे. आणि काया वाचा त्याला अर्पण करा आणि शरणागती पत्करा. परसतीचा अभिलाष, महापुरुषास ठेवणे दोष. परस्त्रीबद्दल मनामध्ये अभिलाष नसावी आणि महापुरुषास कधी दोष देऊ नये. परसतीचा अभिलाष, महापुरुषास ठेवणे दोष, बळवंतावरी बांधणे कास, मग अनर्थास काय होणे. सगळ्या वाईटच गोष्टी बळामध्ये चितायच्या आणि त्या वाईट गोष्टी करायला गेल्यानंतर त्रास होणारच आहे. विवशी परम सीता, अनर्थकारक घोर वनिता. अहो म्हणली, ही सीताच महालक्ष्मी आहे आणि त्या महालक्ष्मी दुसरं रूप आहे अलक्ष्मी. तर काय सांगितलं? विवशी हे परम सीता, अनर्थकारक घोर वनिता. आणि
जिला तुम्ही आणले ती महालक्ष्मी, ती सीता, ती त्यांच्या रामाजवळच आहे. ही छायारूपी सीता तुमच्या बरोबर आलेली आहे. हे नेऊनी ध्यावी रघुनाथा तरीच तुम्हा कल्याण. आणि श्रीरामाला शरण जा, त्यांच्या पायावर डोकं ठेवा, त्यांना माफी मागा आणि त्यांच्या हवाली ही तुमची सीता परत घ्या असं म्हणा. महासर्पवशी घेऊनी कैसा निजेल सुख शेनी. एखाद्याला झोप लागली उशाला काहीच नाही म्हणून एखाद्या महासर्पाला उशाला घेऊन झोपेल का? किंवा एखादा मेलेला साप असेल त्याला तरी उशाला घेऊन झोपेल का? जिवंत तर बाजूला सोडा. कैसा निजेल सुख शयनी, आणि त्याला झोप तर लागेल का? बळेच ग्रास लाविल्या अग्नी, काय कारण असलं स्वतःचं घर पेटवून दिलं. मग नरताशी कायवणे, मग ते घर पुरंदराला काय औषध लागणार आहे? परद्रव्याचा अभिलाष, आणि दुसऱ्याकडचं सोनं चांदी धन द्रव्य बघून आपल्याला लाज वाटण्याचे काय कारण आहे? किंवा आपल्याला त्याच्याविषयी राग येण्याचं काय कारण आहे? जाणोने प्राशन करणे हे विष, हे विष पेले आपण मरणार आहे हे माहीत असताना सुद्धा विष प्यायचं. मग मेल्याशिवाय आपण राहणार का? मरणारच की. करिता परनिंदा द्वेष, आणि लोकांची निंदा करताना फार गोड वाटतं, खाता खाता हसू येतं माणसाला, परंतु काय होतं? तो सगळ्यात मोठा दोष आहे. मग अनर्थाशे कायवणे, मग कर्म चांगलं असून सुद्धा ते कसं चांगलं राहणार? परमसाधू बिभीषण तुमचा विवेक देखोन, अयोध्यापतीस गेला शरण, जन्म मरण चुकविले. म्हणले बघा तुमचाच भाव बिभीषण हे तुमच्या उलट्या सुलट्या अशा गोष्टी ऐकून निघून गेले, रामाला शरण गेले आणि चिरंजीव झाले. पहिलेच ब्रह्माने त्यांना चिरंजीवाचा आशीर्वाद दिला आणि रामानेही त्यांना चिरंजीवाचा आशीर्वाद दिला. आणि ह्या राजाचं पहिलाच तुम्ही मारायच्या अगोदरच त्यांना राज्य बनवून ठेवलं. परम प्रतापी रघुनंदन, उदधीवरी तारिले पाषाण, हा प्रताप तुम्ही जाणून द्वेष बुद्धी का धरिता. अहो म्हणले पाण्यावर शेतो बांधला एवढा मोठा आणि इथपर्यंत पोचले, मग हे काय बारकी ताकद आहे का? हे का तुमच्या डोक्यात येत नाही? का तुम्हाला कळत नाही की हा साक्षात नारायण आहे म्हणून? ऐशिया शब्द सुमने करुण, मयजेने पूजिला रावण, असं सांगून त्याची पूजा केली रावणाची. मग प्रत्युत्तर हा सोन देता झाला ते काळी. आणि रावण काय बोलतोय मंद झालेलं ते ऐका. प्रिये तू बोलशी वचने, ती मज मानली बहुत गुणे. तू जे मला सांगितलं आतापर्यंत ते मलाही आवडलं, फार बरं वाटलं, परंतु पर्या पुला पुरुषार्थ टाकणे तरी जिने व्यर्थ लोकी. आणि म्हणले मी शरण जर गेलो, श्रीरामाला सीता दिली, मी शरण गेलो आणि सीता दिली तरी सुद्धा माझी अपकीर्ती होणार आहे. म्हणून चिरंजीव झाला बिभीषण. बघा चिरंजीव, बिभीषण हा चिरंजीव झाला, पण प्रळयी तरी पावेल मरण. आता तो चिरंजीव आहे. ज्यावेळी संपूर्ण त्रिभुवन 21 वर्गात 14 भुवन, सप्तसागर सप्तपाताळ 14 भुवन ह्या सर्वांचा प्रलय होतो, त्या टायमाला का होईना पण बिभीषणा मरणारच हे ध्यानात ठेव. असं साक्षात रावण कुणाला मंदोदरीला सांगतायत आणि हे खरं आहे. तोवरी देह लोभ धरुण भैसता काय सार्थक. आणि म्हणले तोपर्यंत लोभ धरून बसायचा की अजून मला मरायला भरपूर टाईम आहे, हो अजून हजारो वर्ष 100 वर्ष कमीत कमी 1,00,000-2 लाख वर्ष मला टाईम आहे. तसं नाही, एक दिवस मरणार आहे ना, त्यावेळी मेलं काय ना आता मेलं काय, काय फरक आहे त्यामध्ये? कल्पापर्यंत जीवनी पडले शरीर बंदिखानी, या पुरुषार्थाशी शुभ कल्याणी मने कोण सांग पा. आता म्हणले आता हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बिभीषण जिवंत राहिला, काय त्याला अर्थ आहे? ते हाडं डिसळ होऊन जाणार, कुठल्या कामाची राहणार नाहीत, हो आणि एकटा पडणार शेवटी.
आदि पुरुष रघुनंदन, हे मी जाणे सर्व वर्तमान. म्हणले साक्षात श्रीराम हे आदि पुरुष आहेत, रघुनंदन आदि पुरुष आहे, वैकुंठनाथ हे मला सुद्धा माहीत आहे. हे मी जाणे सर्व वर्तमान, हे सर्वच मी जाणतो. तो मदशी युद्ध कामना धरुण, सागर उतरून आला आहे. आणि मनामध्ये इच्छा आहे, प्रभूच्या श्रीरामाच्या मनामध्ये इच्छा आहे, धरूनच प्रभू श्रीराम इथपर्यंत आले की त्यांना माझ्याशी युद्ध करायचं आहे. त्याची वासना न पुरविता, कदा माघारीने दिशिता, तरी मी आपुल्या पुरुषार्था, दाहो निराघवा जिंकिन. म्हणले माझा पुरुषार्थ पाहण्यासाठी प्रभू आले आहेत आणि मी त्याला माझा पुरुषार्थ हा दाखवणारच. तसा माघारी घेणार नाही, माघारी घेतली तर माझी अपकीर्ती होईल. ऐशे ऐकोनी ते अवसरी, चिंताक्रांत होणी मंदोदरी, प्रवेशली निज मंदिरी, क्लेश चक्री पडेली. आणि ते बिचारे मंदोदरी हे जे अशा गोष्टी ऐकून ती झोपी गेली. स्वतः यावरी रावण चढला गोपरी. आणि बायको झोपले बघून हा तिथून उठला आणि कुठं गेला, वरती आकाशावर गेला. जैसा बलाहक पर्वत शिखरी, कृष्णवर्ण उतरला. आणि वर गच्छेवर गेल्यानंतर त्याने पाहिलं, हा राम कुठं आहे बा, हे पाहूया. तर त्यांना एक श्यामवर्ण असा माणूस दिसला. चपळे उन ते जागळे, अंगे अलंकार मिरवले, दाही छत्रे ते वेळे, मस्तकावरी विराजती. भोवते सेवक जन बहुत, उपभोग देती समस्त, इकडे बिभीषण रामाशी धावित, रावण गोपुरी चढला तो. रामाची सगळे सेवा करतायत. तेवढ्यामध्ये बिभीषण म्हणतोय, प्रभू तो पहा रावण गच्छेवर उभा राहिलाय. श्रीराम म्हणे ते अवसरी, हा परम उंच स्वेळागिरी. आपण एवढ्या मोठ्या पर्वतावर बसलो आहोत, अवघे वळंगोन यावरी, लंकापुरी पाहू चला. म्हणले आपण सुद्धा वरती जाऊन लंकापुरी बघूया किती मोठी आहे, कशी दिसते ती. आयशे बोलता अयोध्याधीश, उठले तत्काळ कपीरिस, सुवेळा चळिया समास, चढले तेव्हा वायुवेगे. आणि त्या सुवेळ्या पर्वतावर बघता बघता सर्वजण चढले. जशा कनकावळावरी, चढल्या निर्जरांचारी, तैसा वानरास ते अवसरी, अयोध्या विहिरी चढदसे. आणि बघता बघता पक्षासारखे हे भराभर 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 काय डायरेक्ट गेले, उड्डाण घेऊन गेले, काय चालत गेले. रघुपतीचे दोन्ही कर, धरती बिभीषण सूर्यकुमार, सुवेळा चळी रघुवीर, कैसा शोभला ते काळी. एका बाजूला बिभीषण महाराजांनी धरलं, दुसऱ्या बाजूला सुग्रीवाने धरलं, अंगदने धरलं आणि श्रीरामाला त्या सुवेच्या पर्वतावर नेलं. सुवेळा चळी रघुवीर, कैसा शोभला ते काळी, उदया चळावरी बाळमित्र, ऐरावतावरी सहस्रनेत्र. बघा जसा काय सूर्य अस्ताला निघालाय, उदया चळावळी बाळमित्र म्हणजे सकाळ सकाळी सूर्योग होतो त्यावेळेस सूर्य कसा दिसतो, अरुण कसा दिसतो त्याप्रमाणे. आणि ऐरावतावर इंद्र बसल्यानंतर तो सहस्र नेत्र असलेला इंद्र कसा दिसतो, किंवा कैलासावरती कर्पूर गौर म्हणजे साक्षात पार्वती आणि शिव बसल्या कसे दिसतात, त्याप्रमाणे हे प्रभू राम दिसू लागले. त्रिभुवनेश्वर दिशे तेवी, जो लावण्यामृत सागर, स्मरारी मित्र मनोहर, झळकते समुद्र दत्त अलंकार, चपळे हुनी ते जागळे. आणि तिथून तो भला मोठा समुद्र, ते लंका सगळेजण पाहू लागले.
तेने शोभला अयोध्यानाथ. आणि त्या पर्वतावर अयोध्यनाथ कसे दिसत आहे. दिव्य पितवसन विराजत. आणि प्रभू रामचंद्र पिवळं पितांबर त्यांनी धारण केलेलं आहे. असो गोपुरावरोनी लंकानाथ विलोकित रामाकडे. आणि ते त्यांच्या गच्चीमध्ये जाऊन श्रीरामाला बघत आहेत रावण. वानरा सहित रावणारी शोभतसे सुवेळाद्रीवरी. जैसा इंद्रादी सकळ सुरवरी वैकुंठपती वेष्टीला. ज्याप्रमाणे 33 कोटी देव आजूबाजूला विष्णूच्या उभे आहेत आणि वैकुंठनाथाची ती सेवा करतायत असे प्रभू रामचंद्र भासू लागले की अनंता श्रुत्यर्थ समवेत तो वेदो नारायण विराजित. किंबहुना वृक्षासहित कल्पद्रुम विराजे. त्या सोहळ्यावरती दुसरा एक अर्थ दिलाय की काही लोकांना वाटावं ही तर साक्षात कल्पवृक्ष विराजमान झाला आहे. तैसा मयवरी वेष्टित शोभतसे सीताकांत. परिते समये सूर्यसुत कर्माद्भुत करिता झाला. आणि तेवढ्यामध्ये काय झालं. तैसा मही वरी वेष्टित शोभतसे सीताकांत. परिते समयी सूर्यसुत कर्माद्भुत करिता झाला. आणि तेवढ्यामध्ये आकाशामध्ये सूर्य आहे तो काय करतोय पहा. कुंजराशी दृष्टी देखोन उगान राहे पंचानन. कोणास न पुसता मित्रनंदन तेवी अकस्मात उडाला. आणि इथं सांगितलं सूर्याचा मुलगा सुग्रीव एकाएकी आकाश मार्गाने उड्डाण करून कुठे गेला. रावणाला भेटायला गेला. वज्र पडे पर्वता शिखरी तैसा सुग्रीव ते अवसरी. येऊन आदळला रावणावरी परमावेशी करून या. एका उड्डाणामध्येच गेले.